सर नमस्कार. नमस्कार. मला हे चलान भरायचं होतं, आरटीओ चलान. चलन तर ट्रॅफिक डिपार्टमेंटचं आहे. याच्यावर महाराष्ट्र ट्रॅफिक पोलीस असं लिहिलं आहे. आणि जेव्हा हे आरटीओचे चलन असतं त्यावेळेस इथं महाराष्ट्र परिवहन विभाग असं लिहिलेलं असतं. सर ते चलान मागच्या सिग्नलच दिलं होतं आणि ते तुमचेच अधिकारी होते, व्हाईट शर्ट आणि खाकी पॅन्ट घालून होते ते. व्हाईट शर्ट आणि खाकी पॅन्ट ज्यांना असते ते ट्रॅफिक पोलीस असतात आणि ते वाहतूक विभागाचे असतात. सर मग आरटीओ आणि ट्रॅफिक पोलीस हे वेगळे डिपार्टमेंट आहेत का? हो, ट्रॅफिक पोलीस आणि आरटीओ हे पूर्णपणे वेगवेगळे विभाग आहेत. ट्रॅफिक पोलिसांची एक वेगळी ब्रँच आहे आणि आरटीओ हा पूर्ण एक वेगळा विभाग आहे. आणि आरटीओचे अधिकारी हे नेहमी खाकी युनिफॉर्ममध्येच असतात आणि मोस्ट ऑफ द टाइम त्यांच्यासोबत आरटीओची गाडी असते. सर पोलीसमध्ये सुद्धा पण खाकी युनिफॉर्मवाले असतात, नंतर मग आरटीओ आणि पोलीसवाले कसे ओळखायचे? बरोबर आहे. हे दोन वेगळे विभाग ओळखण्यासाठी एक खूप सिंपल गोष्ट आहे. पोलीस अधिकारी हे पण खाकी युनिफॉर्ममध्ये असतात, पण त्यांच्या खांद्यावरचा जो बॅज असतो तो मपो म्हणजे महाराष्ट्र पोलीसचा बॅज असतो. आणि आरटीओचे अधिकारी जे असतात त्यांच्या खांद्यावरती मपवी म्हणजे महाराष्ट्र परिवहन विभाग किंवा मपसे असे दोन बॅज असतात. त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की हा अधिकारी पोलीसचे आहेत की आरटीओचे आहेत. सर मग हे चलान कुठे भरायचं? हे चलन ट्रॅफिक पोलिसांचं आहे. हे चलन तुम्ही त्यांच्या अधिकाऱ्याकडे भरू शकता, ऑनलाईन भरू शकता किंवा त्यांच्या ट्रॅफिक पोलीसच्या ऑफिसमध्ये पण भरू शकता. जर हे चलन आरटीओचं असेल तर तुम्ही ते चलन अधिकाऱ्याकडे भरू शकता, ऑनलाईन भरू शकता किंवा आरटीओ विभागाच्या आरटीओ ऑफिसच्या खटला विभागामध्ये तुम्ही तुमचे चलन भरू शकता. सर खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. वेलकम. सर्वांना एक विनंती आहे की असे भरपूर वाहन चालक हे ट्रॅफिकचे चलन भरण्यासाठी आरटीओमध्ये येतात किंवा आरटीओचे चलन भरण्यासाठी ट्रॅफिक ऑफिसमध्ये जातात. त्यामुळे तुम्ही हा मेसेज जास्तीत जास्त फॉरवर्ड करावा. त्यामुळे वाहन चालकांना जो नाहक त्रास होतोय तो त्यांना आपल्याला टाळता येईल.